जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना, तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण संघर्ष करण्याची शक्ती देव त्यांनाच देत असतो ज्यांच्यामध्ये सहन करण्याची क्षमता आहे. संघर्ष करण्याची शक्ती देव त्यांनाच देत असतो ज्यांच्यामध्ये सहन करण्याची क्षमता आहे. म्हणूनच स्वतःला घडविण्यामध्ये वेळ खर्च करा. कारण तुम्हाला इतरांचे दोष शोधण्यासाठी वेळ नाही मिळाला पाहिजे. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने तुम्हाला पाहावं यासाठी नाही, तर तुम्हाला संपूर्ण जग पाहता यावं यासाठी. आम्ही उंचावरून कोसळतो ते पुन्हा नव्याने उभं राहण्यासाठी. जर तुम्हाला तुमच्या विजयाचा अभिमान वाटत असेल ना, तर शांतपणे त्या जमिनीवरच्या मातीला विचारा, सध्या हा सिकंदर कोठे आहे? मित्रांनो, सिकंदर हा कोण होता? सिकंदर हा राजा होता. त्यानं अर्ध जग जिंकलं होतं. ज्यावेळेस त्यानं अर्ध जग जिंकलं होतं त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं, बापरे आता आपण मरणार आहोत. हे कळताच त्याने तात्काळ आपल्या सेवेकरांना बोलवलं आणि सांगितलं, बापरे आता मी मरणार आहे. जेव्हा मी मरेन त्यावेळेस तुम्ही माझी तेरडी बांधा. ज्यावेळेस तेरडी बांधाल त्यावेळेस माझे हे दोन्ही हात मोकळे सोडा. कारण कळू दे या जगाला. ऐका हा मित्रांनो सिकंदरचं वाक्य. कारण